श्री मारुती शेठ बाळाजी श्री डुंबरे सालाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंद उत्सवामध्ये श्री क्षेत्र भैरवनाथ यात्रा उत्सव उंचकडक राजुरी या ठिकाणी 2, 3, 4 या तारखेला साजरा होत असताना 2 तारखेला श्रींची महापूजा मांडवडाळे व काठी पालखीची जंगी अशी मिरवणूक या ठिकाणी होणार आहे आणि त्या दिवशी रात्री 8 ते 11 वाजता ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम लावण्य चंद्रा हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे। 3 तारखेला नियोजित बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी बरोबर 9 वाजता भव्य अशा बैलगाडा शर्यती चालू होणार आहे। या बैलगाडा शर्यतीमध्ये जवळपास 533 टोकन या ठिकाणी आले, परंतु 2 दिवसाची नियोजित यात्रा असल्यामुळं 300 बैलगाड्यांचे टोकन लकी ड्रॉ पद्धतीने या ठिकाणी काढले। पहिल्या दिवशी 3 तारखेला बरोबर 9 वाजता हा बैलगाडा घाट चालू होईल आणि 150 गाडी पहिल्या दिवशी आणि 4 तारखेला बुधवारी 150 गाड्या असे 2 दिवसामध्ये 300 गाड्या या धावपट्टीवर धावणार आहेत। वैयक्तिक भरपूर अशी बक्षिसं या ठिकाणी कमिटीच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे। प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय क्रमांक 50,000 आणि चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये। फळीफोड बक्षीस सुद्धा आहेत। पहिल्या दिवसाला 13,000, दुसऱ्या नंबरला 7,000, तृतीय क्रमांक 5,000 आणि चतुर्थ क्रमांक 3,000 असा अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत। फायनलसाठी सुद्धा यावर्षी हिरो होंडा शाईन ही गाडी ठेवण्यात आलेली आहे। दोन्ही दिवस आहे। द्वितीय क्रमांकाला 25,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 11,000 रुपये असे या ठिकाणी बक्षीस आहे। घाटाचा राजा पहिल्या दिवस 11,000, दुसरा दिवस 11,000 रुपये आणि यावर्षी 20 फुटेतून कांड्या जोडून येणाऱ्या प्रथम गाड्यात 20,707 रुपये आणि यावर्षी एक नवीनच आपण या ठिकाणी काढत आहोत। घाटाचा महाराजा हे जवळपास 51,000 रुपये 2 दिवसामध्ये जी आकर्षक बारी होईल त्याला 51,000 रुपयाचं बक्षीस। त्याचप्रमाणे आकर्षक बारींसाठी ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी चांगले चषक ठेवण्यात आलेला आहे। अशा प्रकारचं यात्रेचं सुंदर आणि अतिवास नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। 3 तारखेला या ठिकाणी महाराष्ट्राची प्रसिद्ध असणारा मंगला बोनसोडे यांचा तमाशाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। संबंधित सर्वच रसिक असतील, गाडाप्रेमी असतील यांनी मोठ्या संख्येने या यात्रा उत्सवामध्ये सहभाग घेऊन शोभा वाढवावी आणि सर्व गाड्या मालकांनी मंडळाला कमिटीला सहकार्य करावं एवढी नम्र विनंती। यावर गाड्या जे आहे ते टोकनची संख्या जी आहे ती जास्त येत होती, परंतु 300 गाड्याचं लिमिट होतं। अजून अधिकचे टोकन आले होते का? अधिकचे टोकन आले होते, परंतु नियोजित 2 दिवस, कारण आपल्याला दिवसाच्या याने आणि सर्व नियोजन पाहता 150 गाड्या सुरळीत पळतात आणि त्यानंतर दररोजची फायनल सेपरेट असते। फायनलला बरेचसे 20-25 गाड्या भाग घेतात। याबरोबर सहभाग घेऊन अतिशय वेळेत नियोजन करण्याचं काम यावेळेस कमिटीने केलेलं आहे। काही चर्चामधल्या काळामध्ये होती का ही यात्रा जी आहे ती 3 दिवस भरवली जाऊ शकते अशी एक चर्चा होती, तर याच्यामध्ये काय यात्रा 3च दिवस आहे, परंतु पारंपरिक जी आपली पालखी काठी पालखीची जी मिरवणूक आहे ती मध्ये सर्व मुंबईकर, पुणेकर आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यामध्ये सहभागी होतात आणि त्या काठीला आणायला तेवढा वेळ पुरासा मिळत नव्हता, म्हणून सर्वच कमिटीच्या सभासदांनी विनंती केली की ही यात्राला 1 दिवस सेपरेट काठीसाठी म्हणजे पारंपरिक जे आपले कार्यक्रम आहेत ते देवाची धार्मिक पूजा किंवा काठी पालखी मिरवणूक आहे त्यासाठी 1 दिवस आणि 2 दिवस गाड्यांसाठी। या ठिकाणी यात्रा जी भरती घाटाच्या वरती गेल्यानंतर पळतात, काही दुर्घटना घडू नये यासाठी यात्रा कमिटीने काय उपाययोजना केलेली आहे? या वर्षी यात्रा कमिटीने अतिशय काटेकोर नियोजन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। कुठल्याही पण बैलाला किंवा जनावराला दुखापत होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी या यात्रा कमिटीने घेतलेली आहे। तळ्याचं काम अतिशय सुंदर केलेलं आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाऊनही पाहू शकता। वर पूर्णपणे आपण 7 फुटाची भिंत आणि त्यावर आपण पूर्ण प्लाउड मारलेला आहे। बैल कुठल्याही प्रकारे एकदा आत आल्यानंतर तो सुरक्षितच आत पकडला जाईल, कुठल्याही प्रकारे बाहेर जाणार नाही याची काळजी 100% कमिटीने घेतलेली आहे।